नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत ही तीन मातब्बर मंडळी आहेत: अशोक सर, नंदिता आणि शैलेश सर. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे केस नंबर 73 या सिनेमाचं. ही केस नेमकी काय असणार आहे आपण या तिघांकडनं जाणून घेणार आहोत. अशोक सर, सुरुवात तुमच्यापासून करूया. ट्रेलर खूप मस्त झालाय, म्हणजे धक्कातंत्राचा वापर करण्यात आला असं दिसतंय. आणि मराठीत असे विषय खूप कमी हाताळले जातात: सस्पेन्स थ्रिलर, सायकोलॉजिकल थ्रिलर. हा चित्रपट आपण सायकोलॉजिकल थ्रिलर या पठडीत पडूया. तर कसा अनुभव होता आणि नेमका कॅरेक्टर काय असणार आहे? सगळ्यात आधी मी सांगतो की 6 फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. चित्रपटाचं नाव आहे केस नंबर 73. 2026 मध्ये एक असं पॅकेज आणलंय आमच्या टीमने, म्हणजे डॉक्टर मिलिंद मुक्तेश्वर आपटे हे आमचे प्रोड्युसर डिरेक्टर आहेत, जे एक खूप मोठे प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आहेत आणि हजारो केसेस त्यांनी हँडल केले हो. आहेत. एक्सक्यूज मी. हा चित्रपट सायको थ्रिलर, त्याच्यामध्ये रोमांस आहे. म्हणजे झेनझीची जी बॅच आहे त्यांच्यासाठी पण आहे रोमांस आणि एंटरटेनमेंट. आणि मी वैयक्तिक अनेक वर्ष हे मानत आलोय की लहानाचा मोठा होताना सगळे चित्रपट बघितले आणि माझ्या करिअरमध्ये एंटरटेनमेंट 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 म्हणजे काही बोधपट काहीतरी आमचं तुम्ही घ्यावं शिकावं असं मला नाही वाटत की ऑडियन्स काही घेतं. तर लोक करमणूक करायला येतात, आपापल्या व्यापातनं कंटाळलेले, घरात कंटाळे असतात, ऑफिसात कंटाळे असतात, एक चेंज म्हणून. तसा संपूर्ण मसाला मी दिलाय, पण नुसताच मसाला नाही, त्याच्यातनं तुम्हाला विचार करून सोडणार. तुम्ही बाहेर पडताना तुम्ही सुन्न होऊन बाहेर पडणार की असं का घडलं असेल, हं. याचं कारण काय. तर याच्यात मी एक प्रमुख भूमिका करतोय, जे 5 मेन कॅरेक्टर्स त्यातली एक डॉक्टर श्रीकांत. ही हिमसेल्फ इज अ सायकोलॉजिस्ट. आणि डॉक्टर आपटेंनी ही संधी मला दिली, त्यामुळे त्यांच्या मते माझ्या करिअरमध्ये एक माझा पोर्टफोलिओ बदलला जाणार आहे. याचं कारण मी अनेक मालिका सिनेमांमध्ये डॉक्टर केलाय, पण सायकोलॉजिस्ट केला नव्हता. थोडक्यात डॉक्टर श्रीकांत हा नुसता सायकोलॉजिस्ट नाही, तर सायकोलॉजिस्ट म्हणजे कसं, तो क्लिनिकली कुठली ट्रीटमेंट देत नाही. तर काही जर क्लिनिकली अडचणी असतील तुम्हाला ब्रेनमध्ये, तर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जाता आणि तिकडे तुम्हाला औषधं दिली जातात, प्रिस्क्राईब केली जातात. सायकोलॉजिस्ट हे तुमचं ब्रेन वॉश पण ज्याला म्हणतात, ते करतो आणि काउन्सिलिंग करतो. तर अशी भूमिका मला मिळाली आणि प्रत्येक रोलसाठी प्रत्येक ॲक्टर, ॲक्ट्रेस तयारी करत असते. मग ती मालिका असो, नाटक, सिनेमा असो. सुदैवाने आमचे डिरेक्टरच त्यातले तज्ञ, हजारो केसेस केलेले असल्यामुळे मी ब्लँक एखाद्या नवीन अभिनेत्यासारखं त्यांच्यासमोर गेलो. म्हटलं, "तुम्हाला काय अपेक्षित आहे? दाढी असावी, नसावी? क्लीन शेव्ह हवंय? का तुम्हाला माझा पोश्चर कसा हवाय?" त्यांनी बऱ्याचशा बारीक-बारीक गोष्टी सांगितल्या, ज्या मी अभ्यास केल्या होत्या त्याच्यापेक्षा बाहेरचे निघाले. तर मला हा रोल करायला खूप सोपा गेला डॉक्टर मिलिंद आपटेंमुळे. आणि जरी गुन्हेगार गुन्हा करत असला तरी त्यामागे सुद्धा एक सत्य दडलेलं आहे की त्याच्या बाबतीत काहीतरी पूर्वी घडलेलं आहे. म्हणजे त्याला माफी नाहीये, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सामंजस्य अ, अ, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सामंजस्य त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक पॉझिटिव्ह पद्धतीने बघायला हवा, की नुसताच गुन्हेगार आहे. हं, हं. अशा पद्धतीचा डॉक्टर श्रीकांत माझ्या वाट्याला आला आणि माझ्याबरोबर संपूर्ण टीम, म्हणजे नंदिताजी, शैलेशजी, खरे माझे जुने मित्र. आम्ही एकत्र टीव्ही सिनेमात कामं केली आहेत. पण एक ती जी भट्टी आमची जमली आहे, ती जमली आहे. आणि पियुष आपटे आणि राजश्री भावे, ही दोन अगदी यंग, म्हणजे इतकी देखणी दोन पोरं आहेत. त्यांचे रोमॅन्टिक सॉंग्स आहेत आणि आम्ही सगळ्यांची एक भट्टी अशी सुंदर जमली आहे, जी केस नंबर 73 मध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुम्ही म्हटलात की शैलेश सर आणि तुम्ही जुने मित्र, पण असं दोघांना कॉम्प्लिमेंट आहे. दोघं अजूनही तसे चिरतरून वाटतो तुम्ही. रहस्य काय? रहस्य म्हणजे अशोक सर तर आहेच सर. पण त्याचं रहस्य खरं सांगू का? त्याचं रहस्य आहे 2-3 गोष्टी. एक सेल्फ डिसिप्लिन. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे आता आमच्या बाबतीत असं घेऊ नका, परंतु मी कुठेतरी ऐकलं होतं, की जे मोठे लोकं असतात, ते सेल्फ डिसिप्लिन असतात. माझं म्हणणं आहे, जे सेल्फ डिसिप्लिन असतात, ते मोठे होतात. वाह! 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 तर सेल्फ डिसिप्लिन आहे, स्वतःवरती प्रचंड विश्वास आहे आणि प्रारब्धाची साथ. प्रारब्धाची साथ नसेल तर हे होत नाही. याचं कारण एखादा छोटासा ॲक्सिडेंट, एखादा छोटासा आजार तुमचं अख्खं आयुष्य बदलतो. इथपर्यंत प्रवास करत आलो, ती त्या विधात्याची कृपा आणि तुमच्या मंडळींचं, प्रेक्षकांचं प्रेम, ज्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केला. आता तुम्ही पब्लिसिटी डिपार्टमेंट
आमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे. तुम्ही आम्हाला घरातनं उचलून 13 करोड लोकांपर्यंत काय जगात पोहोचवता. सो आम्ही तुमचे ऋणी आहोत, मीडियाचे. आणि मी तर विशेषतः विधात्याचा ऋणी आहे, सहकलाकार, प्रेक्षक आणि हे निर्माते ज्याने आजपर्यंत 190 सिनेमापर्यंत मला साथ दिली. शैलेश सर. अशोक सर आमचे आदर्श आहेत. अशोक सर आम्हाला दर भेटीमध्ये नवीन नवीन फिट राहण्याचे मंत्र फंडे देत असतात. आम्ही जेवढे पाळतो तेवढंच पाळून जर इतकं बरं राहत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे. तर त्यात अशोक सर एवढे सणसणीत राहिले, त्याला काही म्हणजे त्याला पर्यायच नाही. म्हणजे अशोक सर सांगतात त्यातलं आम्ही किती 5% जास्त होतील पण ते जे काही पाळतो जोक सपाट. पण नाही, मी याचा कधी फार विचार नाही केलेला की असं कसं राहायचं वगैरे. आपलं हे यंत्र आहे, हे कामासाठी आपल्या सदैव तयार असलं पाहिजे. त्यासाठी जे करायला पाहिजे ते करायचं आणि जे करायला नको ते बिलकुल करायचं नाही. इतकं साधा माझा त्यामध्ये विचार असतो. स्ट्रेस घ्यायचा नाही, कारण स्ट्रेस असला तर आपल्या कामावर परिणाम होणार. फार नको त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. कामाचाच विचार आपल्याला पुरेसा करता येत नाही अजून, तर तो आपण जास्त करूया. बाकीचं नंतर करू. असं असं मी पाळतो. त्यामुळे एक सेल्फ डिसिप्लिन वगैरे शब्द मला थोडे चिकटायला अ, घाबरतात ते शब्दच. पण जे डिसिप्लिन आपल्या कामाच्या बाबतीत आपण पाळायला पाहिजे, ते आपण पाळायचं. इतकं सिंपल आहे ते. मी इतका विचार करून मोठा वगैरे सिंपल ठेवतो ते. आणि शेवटी आई-वडिलांकडनं जे आलेलं आहे ते राहिलेलं आहे. हां, त्याच्यावर जे आपल्याला जितकं जपता येईल तितकं जपायचं. विक्रम काकांनी एक फार अप्रतिम गोष्ट सांगितली होती मला मागे. विषयांतर होईल, पण ती अशी सांगितली होती, की ते म्हणाले, एक ना एक दिवस अडगळीत आपण सगळेच जाणार आहोत. आपण काय मरेपर्यंत काम करत राहणार असं नाहीये. हे अडगळीत जाणं जितकं लांब ढकलता येईल सर्व प्रकारे, मेंटली, फिजिकली, सगळ्याच दृष्टीनं, इमोशनली सगळं, तेवढं ते आपण पुढे ढकलत राहण्याचा प्रयत्न करायचा. किती मोठं खरं ही शिकवण आहे. तर तेवढं आपण करायचं, तेवढं पाळायचा मात्र प्रयत्न करतो मी. अपडेट ठेवायचा, मुलांमध्ये नवीन मुलांबरोबर राहायचा, भूतकाळात रमायचं नाही. हे सगळं व्यवधानं पाळली की सगळं होतं. नंदिता, खूप सशक्त भूमिका आहे आणि मराठीत खूप कमी बघायला मिळतं की अशा प्रकारचे सायकोलॉजिकल थ्रिलर असेल किंवा सस्पेन्स पट असतील, कमी बनतात. त्यात केस नंबर 73 आपण बघूया. त्याची तुझी भूमिका खूपच स्ट्रॉंग दिसते आणि कलाकार म्हणून जेव्हा अशी सशक्त भूमिका आपल्याला वाटायला येते तर खूप मोठं चॅलेंज असतं. तर त्या भूमिकेविषयी. अ, एकतर सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. मी कधीही थ्रिलर केला नव्हता. सो मला एक थ्रिलर्स बघायला फारच आवडतं आणि काम आजपर्यंत केलेलं नाहीये, तर त्यामुळे ऑफकोर्स जेव्हा ही कथा ऐकली, तेव्हा मी खूपच उत्सुक होते. अ, एक प्रेक्षक म्हणून ती ऐकताना माझी उत्सुकता खूप वाढलेली. सो मला कायम अशा गोष्टींकडे माझं लक्ष असतं, की जे एक प्रेक्षक म्हणून जे मला आकर्षित करतं, मला त्याचा भाग व्हायला आवडतं. आणि आमचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते डॉक्टर मिलिंद आपटे यांनी ते स्वतः सायकॉलॉजिस्ट आहेत आणि आजवरच्या त्यांच्या अनुभवांवरनं केसेस जे त्यांनी सोडवले आहेत किंवा जी माणसं त्यांना भेटली आहेत, ते सगळ्यांचं सार घेऊन, ते सगळा अनुभव घेऊन त्यांनी ही कथा लिहिलेली आहे आणि ती अत्यंत इंटरेस्टिंग आणि खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे ही सगळीच पात्र आपल्याला सर्वसामान्य आयुष्यात आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. पण प्रत्येक माणसाला एक लेयर असतो. सो तो उलगडणं आणि हे जे ज्या पद्धतीने एक सायकॉलॉजिस्ट करतो, तसं या फिल्ममध्ये आलेलं आहे. आणि एक सोशल वर्कर आमची जी प्रोटॅगनिस्ट आहे, तिच्या आईची मी भूमिका करते, जी एक सोशल वर्कर आहे, अत्यंत साधीबाई, सर्वसामान्य आयुष्य जगणारी. पण ही केस नंबर 73 घडते आणि कसे या सगळ्या माणसांचं आयुष्य हलून जातं, अ, ह्याबद्दल ही फिल्म आहे. आणि अर्थातच जसं मी म्हटलं, की एक प्रेक्षक म्हणून जेव्हा ती मला इंटरेस्ट करते, की आपल्याला उत्सुकता लागून राहते, की काय होतंय, काय होतंय पुढे. सो अशा कथेचा भाग होणं मला कायम आवडतं. ही आपण बघितलं तर मर्डर मिस्ट्री आहे. पण सिनेमात कुठेतरी आई आणि मुलीच्या नातेसंबंधांची एक हलकीशी धार पण. हलकी नाही, अख्खी बऱ्यापैकी ते आई आणि मुलीच्या नातेसंबंधांबद्दल आहे आणि सो ती झाक आहे आणि मी माझी करिअरची सुरुवातच आईच्या रोलपासून झालेली आहे. मला वाटतं मुलांचं वय वाढत गेलंय आता फक्त. पण खूप इंटरेस्टिंग आहे या आईचं आणि मुलीचं नातं.
सो येस, तो पैलू डेफिनेटली आहेच. आणि इनफॅक्ट मर्डर मिस्ट्री वगैरे असं आम्ही कुठेही क्लेम केलेलं नाही. आम्ही करतोय ते सायको थ्रिलर. हम्म. याचा अर्थ असा की मिस्ट्री तर आहे. थ्रिलर मिस्ट्री असल्याशिवाय थ्रिलर होत नाही. मिस्ट्री तर आहे. पण ती फक्त काय एका मर्डरची, एका गुन्ह्याची आहे? का प्रत्येक माणसाची आहे? का त्याच्या मनातली आहे? हम्म. कारण सगळ्यात मिस्ट्रियस काय असेल तर माणसाचं मन आहे. मनाचं उमगत नाही असं जे म्हटलं जातं, तोच भाग आहे तो. त्यामुळे त्या प्रत्येक मनाला कुठेतरी टच करेल, असं सगळं या एका माध्यमातनं मांडण्याचा हा प्रयत्न आहे. एका थ्रिलरच्या, सायको थ्रिलरच्या माध्यमातनं. पण हे प्रत्येकाला रिलेट होईल. प्रत्येकाच्या जवळचं असं काहीतरी त्याला दिसेल, जाणवेल आणि आवडेल. अशा प्रकारचं हे आहे. त्यामुळेच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे रोमॅन्टिक अँगल आहे. आई-मुलीचं नातं आहे, बाप-मुलाचं नातं आहे, मित्राचं नातं आहे. त्या व्यतिरिक्त समाजात घडणाऱ्या गोष्टींबद्दलचं आहे. त्याबद्दल तिथे होणाऱ्या गुन्हेगारीचं आहे, पण त्या गुन्हेगारीच्या मागच्या सायकॉलॉजीचं काहीतरी आहे. अशा या सगळ्या गोष्टींना स्पर्श करत जाणारं अतिशय एंटरटेनिंग पॅकेज म्हणजे 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा केस नंबर 73. सर, तुम्ही पण सिनेमात एका निडर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहात. हम्म. कदाचित तुमचा पहिल्यांदा थोडं रफ अँड टफ अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. रफ अँड टफ अवतार करण्यामागचं म्हणजे सगळं श्रेय असेल तर ते डॉक्टर मिलिंद आपट्यांना आहे. कारण मला माहित नव्हतं माझा असा अवतार केला जाणार आहे. म्हणजे फोटोशूटसाठी मी गेलो तेव्हा त्यांनी एक स्टायलिस्ट आणून बसवला होता. तो म्हणाला, "केस कापूया." म्हटलं, "कापा." तर त्यांनी 0 नंबर लावला. आणि मला ते आवडलं रूप माझं, कारण मी तसं बघितलं नव्हतं आणि मग तो गेटअप होता म्हटलं, "अरे वाह! हे छान दिसतंय." हे मी कधी असं मीच पाहिलेलं नाहीये, तर लोक कसे पाहतील? हो. कारण यापूर्वीच्या पोलीस किंवा तत्सम प्रोफेशनमधल्या माणसाच्या भूमिका करताना माझा लूक साधारण हाच होता. कधी कुठे मिशी लावली किंवा या पलीकडे काही नव्हतं. पण इथं तो लूक नेमका वेगळा त्यांनी डिझाइन केला होता. तसा तो बनला. त्यामुळे तोही एक आनंदाचा भाग होता, की नटाला असतं ना, की आपण किती वेगवेगळे दिसू शकतो हे लोकांना दाखवावं. हो, हो. हे हे एक असतंच. अ, मग मी किती वेगवेगळं करू शकतो हा भाग नंतर आहे. पण अ, आपल्यालाच एक कॉन्फिडन्स येतो, की अरे असं मी दिसतो तर मग करायला जमेल का? वगैरे असं. तर पण त्यामुळे तेही श्रेय आपटे सरांचं आहे. पण ते केल्यामुळं डेफिनेटली एक वेगळा लूक, की अरे हा असाही दिसू शकतो. नाहीतर काय होतं एका विशिष्ट पर्सनॅलिटीच्या माणसाला त्या विशिष्ट प्रकारच्या भूमिका मिळतात आणि ते आम्ही शक्यतो टाळत आलोय आणि तो भाग इथंही झाला. त्यामुळे अतिशय आनंदाचं आहे, की एक वेगळा लूकही मिळाला. कॅरेक्टर तर वेगळा आहेच, पण चला लूकही मिळाला. सो वा. इट्स अ गुड थिंग. सर, जसं आता मगाशी सर म्हणाले, की सिनेमामध्ये मुखवटे अनेक आहेत, पण चेहरा एकच आहेत. तर हीच गोष्ट आणि हाच धागा पकडून पूर्ण 2.5 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवलं जाणार का? नाही. प्रेक्षकांना आम्ही असं कोड्या टाकतोय, की मी खुनी आहे, का नंदिताजी आहेत, का शैलेशजी आहेत, का तिराईतच कोण आहे, का खून झालेलाच नाहीये, हा बेबनाव आहे. कशामुळे घडलंय सगळं? तर ही कथा अशी गुंफत जाते आणि पण लोकं अडकत जातात. म्हणजे ह्यातली मी एक स्पेशालिटी सांगतो, की आपण पटकन समजा सिनेमा थिएटरला बसलो आणि मागे कोणतरी आपला मित्र बसलाय, तर आपण म्हणतो, "जरा पटकन पॉपकॉर्न दे रे." तर तेवढ्यामध्ये वळेपर्यंत ना इथे एक घटना घडून गेलेली असते. त्याच्यामुळे ना माणूस असा अलर्ट असतो, की हां, आता काय सीन होईल, आता काय म्हणजे एखादा चांगला प्रसंग, की एक परत येईल. थोडासा रोमॅन्टिक अँगल येतो, पण तो गरजेचा आहे. गरजेचं आहे. कारण तोही कथेचा भाग आहे. म्हणजे कमर्शियली टाकायचं गाणं म्हणून नाहीये. तर ती जोडी का बनते? त्या जोडीचं काय लक्ष्य आहे? का तेच कल्प्रिट आहे? अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवतात आणि केस नंबर 73 असं, की त्यांची जो केस स्टडी आहे डॉक्टरांचा, त्याच्यातली एक केस स्टडी आपण असं म्हणू शकतो. हजारो केसेस आहेत. त्याच्यामुळे सायकॉलॉजिस्ट ते कुठल्या पद्धतीने हँडल करतोय का स्वतः सायकॉलॉजिस्टच कल्प्रिट आहे. हं. हे सगळे क्वेश्चन अनुत्तरित आहेत, जे आपल्याला 6 फेब्रुवारीला बघायला मिळाले. नंदिताजी, दोघं पडद्यावर खूप धीरगंभीर भूमिका करतात, म्हणजे लिजंड आहेत. पण प्रत्यक्षात आता कॅमेरा मागे जर का आपण बघितलं खूप मिश्किल आहेत. म्हणजे शैलेश सर म्हटले किंवा अशोक सर म्हटले, तर सेटवर तर असा काही किस्सा तुमच्या लक्षात आहे का, की एक सिरियस सीन चालला आहे आणि अगदीच कॅमेरा बंद होताच दोघांकडनं काहीतरी असं घडलंय, असं काही किस्सा आहे लक्षात? अं, आम्ही असे बसतो म्हणजे तू सांगतो. आता हा प्रश्नच चुकीच्या व्यक्तीला विचारला गेला. कारण याच्यात काय आहे, तिला सूट दिली आहे तुम्ही. निष्कारण. हे सगळ्याच कल्प्रिट ती आहे मी. ती आहे. आम्ही चालल्यास आणि आम्ही गंभीर अतिशय वी कीप टू आवरसेल्व्हज.
ऑलवेज. Okay. आम्ही काय उगाच वाह्यातपणा वगैरे करत नसतो. बोल 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 हे बोल बोल प्रॉब्लेम इथे आहे. बरं म्हणजे उत्तर त्या करतात. हा हा उत्तर देऊ का? त्याच करतात आणि त्या करतातच. सो अशा दिग्गज मंडळींबरोबर जेव्हा तुम्ही हा. काम करत हा. असता हा. हेच सुरू होतं बरं का रोज. रोज हे खर्चीकरणच करायचं आम्ही असे घाबरलेले सतत अरे सॉलिड ऍक्टर्स आहे आपण कसं काय बोलणार. हे सुरुवात आल्यानंतर आमचं रॅगिंग सुरू आहे पहिल्या दिवसापासून. मला असं जाणवलं की या सगळ्या इंटरव्ह्यूजच्या दरम्यान कशी का आपल्या सहकलाकाराची बदनामी करावी किंवा कसा तो आपल्याला त्रास देतो हे सतत पसरत राहावं इंडस्ट्रीत. नाही नाही, करावं लागतं. काय होतं चित्रपट तुम्ही खाऊन जाता मग आम्हाला काय राहत नाही ना. मला वाटतं प्रश्न आपण शैलेशजी आधी तुमचं उत्तर होतं, त्यावर त्यांची प्रतिक्रिया. नाही नाही काय नाही नाही मजा मजा नाही नाही कमिंग बॅक टू हे सांगू का नाही नाही नाही, आम्ही सगळेच जण बऱ्यापैकी वाह्यात आहोत ऍक्च्युली. म्हणजे आमच्यावर उगाच तुम्ही आरोप केलाय गंभीर बिंभीर असं कोणीच नाहीये. हा, सगळेच वाह्यात आहेत. फक्त आपल्या कामाच्या बाबतीत अतिशय फोकस आणि प्रामाणिक आहेत. त्याच्यामुळे कामाच्या वेळेला आम्ही काम करून काम कट झालं की लगेच आम्ही वाह्यातपणा आणि तो करायला अधिक मोकळे असतो. नाही, काम जसं कट झालं हा. तसं बॅकअप नंतर स्विच ऑफ आणि स्विच ऑन On. झालं पाहिजे तुमच्या घराकडे किंवा घरनं. तुम्ही ते बॅगेज घेऊन निघालात ना तर दोन्हीवर इफेक्ट होतो. इथे येऊन तिकडचे प्रॉब्लेम्स, तिकडे गेल्यानंतर घरची इकडचे सेटवरचे किस्से किंवा हे जर असेल तर ते ना त्रासदायक होतं. त्याच्यामुळे कदाचित आम्ही आता बरेच वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहोत. त्याचा आम्हाला फायदा आलाय. मला वैयक्तिक तर झालंय स्विच ऑफ स्विच ऑन. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात आहेत, सेटवर आहे. कधी निर्मात्यांभाऊ जमत नाही, कधी डिरेक्टर भाऊ काही डिस्प्यूट असतात, को आर्टिस्टचे आपापसात इंटरनल तुमचे काही शारीरिक व्याधी असतात, कधी डोकं दुखत असतं. पण सहकलाकार उत्तम असतील तर मी तर म्हणतो विदाऊट एनी हर्डल ठरलेल्या वेळेमध्ये शूटिंग पार पडणं आणि असे कलाकार म्हणजे कोऑपरेटिव्ह की आपापले सीन झाले की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, त्या सीनचा तो बरा वाटला, हम्म. तोच डायलॉग घेऊया आपण, हा नको, किंवा मी त्याचे सीन कट करणं, त्यांनी माझे डायलॉग कट करणं, नंदिताजीनी काय, असं काही न घडल्यामुळे ना तुम्हाला ते प्रॉडक्टमध्ये दिसून येतं की सगळे आपापल्या रोलला येतात आणि आपापली भूमिका बजावून जातात. आता ती उत्तम आहे का ते ऑडियन्स ठरवतं. कारण शेवटी 6 फेब्रुवारी, कारण शेवटी आपण करतच असतो ना. म्हणजे मी म्हणून कसं चालेल की अरे ह्यांनी चांगलं केलंय, मी चांगलं केलंय. लोक जेव्हा कौतुक करणार तेव्हा त्याचा रिझल्ट. पण नंदिताजींचं राहिलंय उत्तर की हा. काय मजा करतात. सो बऱ्याचदा आपल्याला दडपण असतं इतक्या सिनियर माणसांना, म्हणजे जसं राजश्री आणि पियुष त्यांचं वेगळं दडपण आहे, माझं एक मी मधल्या ह्याच्यातली आहे, हळीतली आहे. पण अशोक सर आणि शैलेश सर दोघांबरोबरही मी काम केलेलं आहे, त्यामुळे तो एक कम्फर्ट डेफिनेटली होता. आणि मला वाटतं की हाच पॉझिटिव्ह भाग आहे की आपण जास्त मराठी इंडस्ट्रीत असं होतं, मला वाटतं की सेटवर इतकं खेळीमेळीचं वातावरण असतं ना की ते तुमच्या कामातही रिफ्लेक्ट होतं, तो कम्फर्ट तुमच्या कामातही येतो. तेव्हा तुम्हाला एकमेकांकडनं सजेशन्स देण्याची मुभा असते की हे सर हे असं ट्राय करून बघूया का, किंवा नंदिता हे करून बघ बघ कसं वाटतं. सो ह्यांनी मला वाटतं आपलं काम जास्त खुलतं. आणि हा झाला कामाचा मुद्दा, पण अदरवाईज सेटवर ऑब्व्हियसली जे छान वातावरण राहतं की तुम्हाला एक ओढ लागून जाते, चला आता सेटवर जायचंय आपल्याला म्हणून वगैरे. पण मला वाटतं ती जी एक फॅमिली तयार होते, तो जो एक पिरियड असतो, एक फिल्म शूट व्हायचा, तो फारच कमाल असतो. आणि त्या दरम्यान जे काही तुम्ही वेळ एकमेकांबरोबर घालवता, तो खूप छान आणि खूप महत्वाचा असतो तुमच्या कामासाठीही आणि तुमच्या मेंटल हेल्थसाठीही. सर हा प्रश्न दोघांसाठी आहे, शैलेश सर, अशोक सर. तुम्हाला हो, पण ह्या प्रश्न मला वाटतं आपण शेवट करावा. 6 फेब्रुवारीला सर 5 सिनेमे रिलीज होत आहेत पुन्हा एकदा, आणि आपलं मराठी इंडस्ट्रीत सगळ्यांचं म्हणणं आहे की क्लॅश टाळावा. 1-2 ठीक आहे, पण 5-5 सिनेमे एका दिवशी येतात. बरं, 5ही सिनेमे उत्तम आहेत, सगळ्यांचे कॉन्टेंट वेगवेगळे आहेत. तर ॲज अन ऍक्टर म्हणून तुम्ही दोघं एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीत आहात, तुम्हाला काय वाटतं की हे टाळता येऊ शकेल का? यावर काय तोडगा निघू शकतो, किंवा यावर सामंजस्याने जर आपण एकमेकांशी बोललो तर सगळ्यांनाच फायदा होईल? मी घेऊ पहिली सुरुवात. मला वैयक्तिक कपिलजी असं वाटतं ना की मी तर तो एरा बघितलाय, म्हणजे 88-90चा, जेव्हा एकापेक्षा एक वगैरे सचिन पिळगावकर सरांची फिल्म एक प्लाझाला एक बोर्ड लावून ठेवला, तारेनी बांधून ठेवला आणि त्याच्यावर फक्त हार लावला होता, आणि स्ट्रेट 12-3-6-9 ते 6 महिने म्हणजे 25 आठवडे, परत 6 महिने म्हणजे 25 आठवडे, 50 आठवडे सिनेमा हल्लाच नाही. हे 4च शो असायचे.
त्या एरापासून मी आतापर्यंत बघतोय तर अनेक चित्रपट अनेक नवीन आले गेले दिग्दर्शक काही टिकले. माझ्या एकंदर लक्षात आलं की एक काळ होता जेव्हा त्या काळामध्ये 35 एक सिनेमे व्हायचे. त्याची 35 ची ना लिमिट होती. त्याच्यामुळे ना लोक चित्रपटगृहात चांगला चित्रपट असेल तर धाव घ्यायचे. मला वैयक्तिक कोणावरती ताशेरे ओढायचे नाहीयेत. पण मला असं म्हणायचं की ही इंडस्ट्री आहे. पण मी नेहमी म्हणतो ना, हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणतो मी, मराठी फिल्म लाईन म्हणतो. याचं कारण असं आहे की इंडस्ट्री म्हणजे उद्योग, बरोबर? इकडे उद्योग होतो, इथं पैसा मिळतो. आर्ट आहेच, पण आर्ट बरोबर मी ह्याच्याकडे एक बिझनेस म्हणून पण बिझनेस बघतो. कारण एक कलाकार जर आहे, तर मी बाबा रंगभूमीची सेवा करतो किंवा मी सिनेमात काम करतो. माझं करिअर प्रेम आहे. माझा एक रेट आहे ₹1,00,000 तर मी बाटा फ्लॅट रेट ठेवतो. पण माझा सिनेमा ज्यावेळेला 25 करोड बिझनेस करतो, तेव्हा माझा रेट एकदम 50 लाख झालेला 50 असतो. लाख. मग तेव्हा कुठे जाते ती कला किंवा कारण त्यावेळेला येतो व्यवसाय. कारण मलाही माझं कुटुंब सांभाळायचंय, तेव्हा मी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून याच्याकडे बघतो. दुसरी गोष्ट, एका वेळी 5 सिनेमे याचं कारण काय? तर सबसिडी आपल्याला 40 लाखाची मिळते आणि लोकांचा गैरसमज आहे, की 200 सिनेमे केले तर 200 सिनेमाला सबसिडी मिळेल. अत्यंत चुकीचं आहे. चुकीचं आहे. फार तर 30, 32, 28, 27 त्यातही एला 40, बीला 30 आणि असे त्याचे ग्रेडेशन आहे. कॅटेगरी. ते पण मिळाले तर मग 1-1 वर्षांनी ते महाराष्ट्र शासनाची आपल्याला मदत होते. पण काय होतंय, ती मदत व्हायला हवी. पण त्याच्या आधारानं जर सिनेमे बनायला लागले ना, तर मग हे व्हायला लागतं, की एका दिवशी 5 सिनेमे आणि अधिकार तर प्रत्येकाला आहे. हो. म्हणजे मी आता अकलूजला शूट करत होतो, तिथं मला 5 तरुण पोरं भेटली. "सर, आपण एक फिल्म केली आहे." म्हटलं, "काय बजेट होतं? सीओपी काय? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन?" 30 लाख मोबाईलवर केला. पण मग थिएटरला मग त्यांना कोणतरी मिसगाईड करतं. तुम्हाला 40 लाख मिळतील. मग नंतर तुम्हाला सॅटेलाईटचे राईट मिळतील. नंतर स्टुडिओज तुमचं विकत घेईल. 1-1.5 करोड तुमच्याकडे आले. आता काय होतं, की प्रत्येकाला अधिकार आहे, हं. परंतु तेवढा एस्थेटिक सेन्स आहे का? त्याचं तेवढं कॉन्ट्रिब्युशन आहे का? मी तर म्हणतो लास्ट अगदी सांगतो शेवटचं, की मराठी निर्मात्यांना एकदा एका बसमध्ये सगळ्यात बसवा. त्यांना वर्षभर संपूर्ण जत्रा, यात्रा ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रत्येक सिनेमासाठी फिरवा. हे एक आपण म्हणूया, की काय म्हणतात ते सेशन म्हणा किंवा वर्कशॉप म्हणा. ही सगळी माहिती घ्या. ह्याच्यातनं किती रिटर्न्स मिळतात हं, हं. आणि मग तुम्ही सिनेमा करा. माझ्याकडे आत्ता उसाचे पैसे आलेले आहेत. तर त्याचं काय करूया? तर एक कोणतरी प्रपोजल घेऊन येतो. त्यामुळे आपल्याकडे इंडस्ट्रीत ना, मराठी इंडस्ट्रीमध्ये 10 मेकर्स आहेत, हं. फिल्म मेकर. पण 90 प्रपोजल मेकर आहेत. कपिलजींना घ्यायचं, नंदिताजींना घ्यायचं, शैलेशजींना घ्यायचं, एक कथा बांधायची, एक रायटर आणायचा आणि पिक्चर पटपट संपवून लावायचं. आता काय तर रिलीज आहे. मग काय करणार? 5 आपले सिनेमे, 2 हिंदी, ते तर कंपल्शन आहे आपल्यावर. हं, हं. त्याच्यानंतर 2 साऊथचे, मग एक कुठलातरी इंग्लिश पिक्चर, आसामी, आता गुजराती लागायला. लागू दे सगळ्यांचे. पण हेच जर एक लागले तर सगळ्यांना धंदा मिळेल. हो. सो माझं एवढंच म्हणणं आहे, आपण सगळ्यांनी ह्याचा विचार करून एकत्र येऊन जर 4-5 लोकांनी मिळून एक फिल्म केली आणि जर ती फिल्म खरंच 40 करोड 50 करोडची केली तर नक्कीच मराठीत बाहुबली बनू शकतो. हो. एवढे सक्षम आणि तगडे डिरेक्टर्स आपल्याकडे आहेत. एक्झाम्पल रवी जाधव आहेत, महेश मांजरेकर साहेब आहेत. खूप मोठी खूप नावं आहेत, खूप म्हणजे की घेईन तेवढी कमी आहे. आताच्या पिढीत आहे. तर सगळ्यांनी एकत्र येऊन जर काही केलं तर हे चित्र बदलेल. बदलेल. शैलेश सर. मी या क्षेत्राचा एक भाग म्हणून नाही, मी एक प्रेक्षक म्हणून याकडे जरी बघितलं, तरी मला तुम्ही खूप जास्त चॉईस दिलात तर मी मुळात चूजच थोडे करू शकतो ना. मी या 4 लोकं घेऊन चित्रपटाला जायचं तरी जे मला खर्च होतो, तो दर 8 दिवसांनी जर 4-4, 5-5 हं, चित्रपट हं. रिलीज होणार असतील तर मी नाहीच बघू शकणार ते. हो. म्हणजे मी आता समजा मी एक ॲक्टर आहे. फिल्ममध्ये काम करतो. म्हणजे मी एका टाटा कंपनी, टाटा मोटरमध्ये समजा मी वर्कर आहे आणि मी असं म्हणण्यासारखं आहे, की Mercedesने आमच्या देशात गाड्या विकूच नयेत. असं नसतं. त्या येणारच आहेत. आपल्या लोकांनी त्या मार्केट कशा करायच्या, त्या प्लॅन कशा करायच्या हे ठरवलंच पाहिजे. त्यामुळे अशोक सर म्हणाले त्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीत काहीतरी निर्णय रिस्ट्रिक्शन करा असं नाही म्हणणं, पण काहीतरी याचा एक साकल्याने विचार व्हावा. मला काही निर्मितीतलं कळत नाही. मला त्याचे फायदे, तोटे आणि त्याची प्रोसेसही फारशी माहिती आहे अशातला भाग नाही. पण मी व्यक्त होताना मी एवढंच होईन, की मला चॉईस जितका लिमिटेड असेल तितके जे मिळाले त्यांना त्याचा फायदा होणार आहे. हो. मला जर 25 चित्रपट येणार असतील, तर मी महिन्याला 25 चित्रपट बघणार आहे असं होणारच नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून विचार करून काहीतरी एक सॉर्ट आउट केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. थँक्यू सर. थँक आणि यू. तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा केस नंबर 73 साठी. Thank you. पुन्हा एकदा 6 6 फेब्रुवारी फेब्रुवारी
केस नंबर 73. धन्यवाद.